नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी दीपक सरनोबत आणि लाईट हाऊस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप्स ऑफ सेंटेन्सेस यावरती बोलणार आहोत. म्हणजेच सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स अँड कंपाऊंड सेंटेन्स. मराठीमध्ये यांना आपण केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य असं म्हणतो. सिंपल सेंटेन्सचं स्ट्रक्चर, कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं स्ट्रक्चर आणि कंपाऊंड सेंटेन्सचं स्ट्रक्चर नेमकं कशा पद्धतीचं असतं ते आपणाला समजून घ्यायचं आहे. टाईप्स ऑफ सेंटेन्सेस जे आहेत ते आपणाला आयडेंटिफाय करता यायला पाहिजेत. दिलेलं वाक्य कोणतं आहे हे कसं ओळखायचं, या सर्व बाबींच्यावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये बोलणार आहोत. सुरुवातीला द सेंटेन्सेस कॅन बी क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. एखादं वाक्य असेल तर ते साहजिकच कोणत्या प्रकारामध्ये येतं हे आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी वाक्य हे 3 प्रकारामध्ये क्लासिफाय केलं जातं हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता हे 3 प्रकार कोणते? साहजिकच आपण ज्या पद्धतीनं बोललेलो आहोत त्या पद्धतीनं सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स. केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. आता प्रत्येक सेंटेन्सचं फीचर, कॅरेक्टरिस्टिक काय आहे ते आपणाला जाणून घ्यावं लागेल आणि उदाहरणं कशी ओळखायची हे शिकावं लागेल. पहिल्यांदा सिंपल सेंटेन्स म्हणजे केवल वाक्य, साधं वाक्य त्याच्या संदर्भामध्ये बोलूया. अ सिंपल सेंटेन्स इज वन. साधं वाक्य, केवल वाक्य हे असं वाक्य असतं दॅट हॅज ओनली वन सब्जेक्ट, ज्याच्यामध्ये एकच कर्ता असतो अँड वन प्रेडिकेट आणि एकच विधेय असतं. कर्त्या संदर्भामध्ये पुढे जी माहिती सांगितलेली असती तो भाग जो आहे तो आपण विधेय असं म्हणतो. म्हणजे एकच कर्ता आणि एकच विधेय असणारं वाक्य म्हणजे सिंपल सेंटेन्स. इट हॅज ओनली वन फायनाईट वर्ब, म्हणजे मुख्य क्रियापद असं आपण जे कन्सिडर करतो ते. याचा अर्थ एकच क्रियापद आणि एकच विधेय असणारं वाक्य ज्यामध्ये एकच मुख्य क्रियापद आलेलं आहे. आता याची 2 उदाहरणं पाहूया. पहिला आहे शी वेंट होम आणि दुसरा आहे आय सॉ अ स्नेक नियर माय स्कूल. आता दोन्हीच्या दोन्ही सेंटेन्सेसमध्ये पहा, पहिल्या वाक्यामध्ये क्रिया करणारी व्यक्ती जी आहे ते इथं प्रोनाऊन आलेलं आहे शी आणि वर्ब जे आहे वेंट असं दिलेलं आहे. एकच कर्ता एकच क्रियापद आलेलं असेल तर आपण त्याला सिंपल सेंटेन्स असं म्हणणार. आय सॉ अ स्नेक नियर माय स्कूल. दुसरं जे सेंटेन्स आहे त्यामध्ये कोणी पाहिलं, पाहणारी व्यक्ती आहे आय, स्पीकर जो आहे तो कर्ता सब्जेक्ट झाला आणि सॉ हे मेन वर्ब झालं. एकच कर्ता एकच क्रियापद जे आहे याचा अर्थ सिंपल सेंटेन्समध्ये आपणाला याला कन्सिडर करावं लागेल. याच्यानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं स्ट्रक्चर पॅटर्न कसा आहे तो समजून घेऊया. आता सिंपल म्हणजे एकच कर्ता एकच क्रियापद होतं, एकच विधेय होतं. यामध्ये काय आहे? अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स consists of one main clause and one or more subordinate clauses. कॉम्प्लेक्स सेंटेन्स, मिश्र वाक्य हे अशा पद्धतीचं वाक्य आहे ज्याच्यामध्ये वन मेन क्लॉज. याचा अर्थ काय? आता जेव्हा एखादं सेंटेन्स बनतं तर ते मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज, इंडिपेंडंट क्लॉज आणि डिपेंडंट क्लॉज असं आपण म्हणतो. आता इथं जे मेन क्लॉज आलेला आहे त्याला इंडिपेंडंट क्लॉज असं देखील म्हटलं जातं. अर्थाच्या दृष्टीनं
परिपूर्ण असणारा हा जो भाग आहे त्याला अर्थासाठी दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागत नाही. मग त्यामध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये असा एक भाग असतो जो परिपूर्ण आहे, आपल्यालाच त्याचा जो अर्थ आहे तो कंप्लीट आहे, त्याच्यापुरता मर्यादित आहे आणि कंप्लीट आहे. मग हा इनडिपेंडंट क्लॉज जो आहे त्यालाच आपण मेन क्लॉज म्हणतो. अँड वन ऑर मोर सबऑर्डिनेट क्लॉजेस, आणि त्याच्यासोबत एखादं किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट कोणतं तरी क्लॉज असू शकतं. सबऑर्डिनेटलाच आपण डिपेंडंट क्लॉज असं म्हणतो. याचा अर्थ अर्थासाठी हे वाक्य मेन क्लॉजवरती डिपेंड असणार आहे. त्यामुळं मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज या दोघांनी मिळून, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला सांगायचं झालं तर इनडिपेंडंट क्लॉज आणि डिपेंडंट क्लॉज या दोघांनी मिळून जे सेंटेन्स तयार होतं, बनतं, त्याला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणायचं. आता यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असं म्हटलेलं नाही, कारण जेव्हा मेन क्लॉज आपण म्हणतो त्या ठिकाणी वर्ब वेगळे येणार आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉज जेव्हा त्याच्यासोबत येणार आहे त्यामधील वर्ब हे सेपरेट असणार आहे. याचा अर्थ तुम्हाला इथं 2 वर्ब्स पाहायला मिळतील. सेंटेन्सेस पाहूया. आता आपल्यासमोर 2 सेंटेन्सेस आहेत. पहिलं, शी वेंट होम आफ्टर स्कूल वॉज ओव्हर. आता यामध्ये शी वेंट होम, ती घरी गेली, हे एवढा जो भाग आहे तो परिपूर्ण आहे. शी वेंट होम अर्थासाठी त्याला पुढच्या उपवाक्यावरती अवलंबून असण्याची आवश्यकता नाही. पण आता कॉमा जो आहे तिथून पुढचा भाग जरा फोकस करा. आफ्टर स्कूल वॉज ओव्हर म्हणजे स्कूल संपल्यानंतर, शाळा संपल्यानंतर काय, हा आपणाला प्रश्न पडतो. याचा अर्थ हे डिपेंडंट क्लॉज जे आहे ते इनडिपेंडंट क्लॉजवरती अवलंबून आहे. आफ्टर स्कूल वॉज ओव्हर हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि शी वेंट होम हे मेन क्लॉज आहे. आणि या दोघांचं जे आहे ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स मिश्र वाक्य बनतं. 2 नंबरचं वाक्य रीड करतो मी. द बॉईज फाउंड द बुक. मुलांनी पुस्तक शोधलं, मुलांना ते भेटलं, सापडलं. विच हॅड बीन लॉस्ट. आता जे हरवलेलं होतं याला काय अर्थ लागत नाही, म्हणजे काय हरवलेलं होतं आणि त्याचं पुढं काय झालं. पण मुलांना पुस्तक सापडलं हा अर्थ कंप्लीट आहे, याला मेन क्लॉज म्हणायचं, इनडिपेंडंट क्लॉज म्हणायचं. आणि पुढे जे आहे विचपासून पुढे विच हॅड बीन लॉस्ट त्याला आपण सबऑर्डिनेट किंवा डिपेंडंट क्लॉज असं म्हणायचं. या दोघांचं मिळून कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनतं. पहिल्यामध्ये वेंट हे क्रियापद आहे, पुन्हा वॉज ओव्हर असं आलेलं आहे. 2 नंबरच्या वाक्यामध्ये फाउंड असं क्रियापद आहे आणि त्यानंतर पुन्हा हॅड बीन लॉस्ट हे देखील क्रियापद वापरण्यात आलेलं आहे. त्यामुळं मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज यांचं मिनिंगफुल कॉम्बिनेशन जे आहे ते आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये पाहायला मिळतं. आता सिंपल आणि कॉम्प्लेक्स म्हणजे केवल वाक्य आणि मिश्र वाक्य यांच्यापेक्षा एक वेगळं वाक्य, मग याची वैशिष्ट्ये काय आहेत. अतिशय सोपं आहे. कंपाऊंड सेंटेन्स जे आहे ते लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. अ कंपाऊंड सेंटेन्स कन्सिस्ट्स ऑफ. कंपाऊंड सेंटेन्स संयुक्त वाक्य हे कशाचं बनलेलं असतं तर 2 ऑर मोर इंडिपेंडंट, दोन्हीच्या दोन्ही, 2 किंवा 2पेक्षा अधिक जे आहेत ती एकतर इंडिपेंडंट असतील वाक्य, म्हणजेच मेन क्लॉजेस असतील. पहिलं पण वाक्य परिपूर्ण आहे अर्थाच्या दृष्टिकोनातून आणि दुसरं देखील वाक्य अर्थाच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण आहे. किंवा त्यांनी दुसरा पर्याय दिला आहे कोऑर्डिनेट क्लॉजेस, म्हणजे जे इंडिपेंडंट आहे त्यालाच आपण कोऑर्डिनेट म्हणजे एकाच स्टेटसची, एकाच लेवलची, समकक्ष असणारी, कोणावरती कोण अवलंबून जे नाही नसणं आहे त्या पद्धतीची वाक्य. अनेक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आपल्याला कन्सिडर करायचा आहे. दे आर जॉईंड बाय कोऑर्डिनेटर्स. आता ही जे कोऑर्डिनेट क्लॉजेस आहेत समकक्ष असणारी, एकसारखं महत्त्व असणारी, इंडिपेंडंट असणारी, कुणावरही अवलंबून नसणारी,
या दोन वाक्यांना जॉईन करण्यासाठी अँडचा वापर केलेला असेल, एकतर बटचा वापर केला असेल, सोचा, ऑरचा, नॉरचा, म्हणजे अशा कोणत्या ना कोणत्या कोऑर्डिनेटरचा वापर यामध्ये तुम्हाला केलेला पाहायला मिळेल आणि त्यामुळं हे वाक्य आयडेंटिफाय करणं खूप सोपं आहे. त्या दोन सेंटेन्सेस आपल्यासमोर आहेत. ही फिनिश्ड हिज वर्क अँड ही लेफ्ट हिज ऑफिस. आता ही फिनिश्ड हिज वर्क हे इंडिपेंडंट असणारं कोऑर्डिनेट एक क्लॉज आहे आणि ही लेफ्ट हिज ऑफिस हे एक वाक्य आहे. दोन्हीच्या दोन्ही अर्थाच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण आहेत आणि जॉईनिंगसाठी अँडचा वापर केलेला आहे, म्हणून हे कंपाऊंड सेंटेन्स. ही इज पुअर, तो गरीब आहे, बट ही डज हीज ड्युटी ऑनेस्टली, पण तो त्याचं काम, त्याचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडतो. बरोबर आहे, तो गरीब आहे आणि तो त्याचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडतो. ही दोन जी आहेत ती इंडिपेंडंट सेंटेन्सेस कोऑर्डिनेट क्लॉजेस जे आहेत ती बटच्या साहाय्यानं जॉईन केलेली आहेत आणि म्हणून आपल्याला या सेंटेन्सला कंपाऊंड सेंटेन्समध्ये कन्सिडर करावं लागेल. आता याच्यानंतर आता सिम्पल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स प्रत्येकाचं आपल्याला वैशिष्ट्य, कॅरेक्टरिस्टिक काय आहे, प्रत्येकाची फीचर्स काय आहेत, स्ट्रक्चर काय आहे, पॅटर्न काय आहे, हे जर लक्षात आलं असेल तर सेंटेन्स रीड केल्यानंतर आपणाला ते कोणतं आहे हे फाइंड आउट करता येणं खूप गरजेचं आहे. आता एक एक्सरसाइज जी आहे सेंटेन्सेसची ती आपण घेऊया. आपणाला काय करायचं आहे, से वेदर द फॉलोइंग आर सिम्पल, कॉम्प्लेक्स और कंपाऊंड सेंटेन्सेस. खाली दिलेली जी वाक्य आहेत मग त्याच्यापैकी कोणतं सेंटेन्स सिम्पल आहे, कोणतं कॉम्प्लेक्स आहे, कोणतं कंपाऊंड आहे हे आपणाला आयडेंटिफाय करायचं आहे, सांगायचं आहे. नंबर 1, आता मी सांगत असतानाच त्याच्यापूर्वीच उत्तर जे आहे ते तुमचं तयार असलं पाहिजे. पहा, दे फेल्ट सेफ असं पहिलं वाक्य आहे. साहजिकच सब्जेक्ट आणि वर्ब एकच आहे, एकच सब्जेक्ट आहे, एकच प्रेडिकेट आहे, एकच फायनाईट वर्ब आहे. त्यामुळं सिम्पल सेंटेन्समध्ये याला आपणाला कन्सिडर करावं लागेल. 1 नंबरचं सेंटेन्स जे आहे ते सिम्पल सेंटेन्स आहे. आता 2 नंबर, कॅप्टन स्मिथ न्यू दॅट देर वर आईसबर्ग्स नियर बाय. आता यामध्ये न्यू हे एक वर्ब आलेला आहे आणि देर वर WERE हे जे आहे पास्ट टू बी ते देखील आलेलं आहे. याचा अर्थ आपणाला हे सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये कन्सिडर करावं लागेल. नंबर 3 सेंटेन्स आता कोणत्या प्रकारामधलं येत आहे पाहूया. ही फॉट हार्ड टू स्टिअर, त्यानं जहाजच्या बाबतीत होतं ते द अनसिंकेबल शिपमधलं हे वाक्य आहे. शिप टर्न करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला शर्तीचा, बट द शिप चेंज्ड डिरेक्शन स्लोली, पण हळूहळू शिपचं डिरेक्शन जे आहे ती दिशा हळूहळू बदलली, पटकन नाही. आता इथं 2 आपणाला इंडिपेंडंट कोऑर्डिनेट क्लॉजेस पाहायला मिळतील आणि ते जॉईन करण्याची काम बटनं केलेलं आहे आणि म्हणून हे सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्समध्ये आपणाला कन्सिडर करावं लागेल, त्याचा उल्लेख करावा लागेल. नंबर 4, मोस्ट पॅसेंजर्स हर्ड नथिंग अँड दे स्लेप्ट ऑन. जास्तीत जास्त जे पॅसेंजर्स आहेत त्यांनी काहीच ऐकलं नाही, कशाचाही आवाज त्यांच्या कानावरती पडला नाही आणि ते तसेच झोपी गेले. दोन्हीच्या दोन्ही इंडिपेंडंट सेंटेन्सेस आहेत आणि अँडच्या साहाय्यानं जॉईन केलं गेलेलं असल्यामुळं पुन्हा एकदा आपणाला कंपाऊंड सेंटेन्स, तिसरं पण कंपाऊंड होतं आणि चौथं पण कंपाऊंड होतं. आता 5वं, द क्रू लोवर्ड द लाईफ बोट्स. जहाजावरील ते कर्मचारी होते त्यांनी लाईफ बोट्स काय केल्या, खाली समुद्रामध्ये खाली पाण्याच्या पृष्ठभागावरती सोडल्या, ज्या लटकवून ठेवलेल्या होत्या. मग सब्जेक्ट आणि प्रेडिकेट एकच आहे, सब्जेक्ट आणि मेन वर्ब एकच आहे. त्यामुळं पुन्हा एकदा पहिल्या वाक्यानंतर हे 5वं वाक्य आपणाला सिम्पल सेंटेन्समध्ये इन्क्लूड करायला हवं. त्याच्यानंतर 6वं, दे आस्क्ड देम व्हाय शिप्स कॅरी सच फ्यू लाईट बोट्स. दे आस्क्ड देम व्हाय शिप्स कॅरी सच फ्यू लाईफ बोट्स. आता यामध्ये
कोणतंही कोऑर्डिनेटर वापरलं गेलेलं नाही, पण एकच सब्जेक्ट आणि एकच फायनाईट वर्ब आपल्याला पाहायला मिळत नाही. इथं दे नंतर आस्क्ड हे क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं गेलेलं आहे आणि शिप नंतर कॅरी हे देखील मेन वर्ब वापरण्यात आलेला आहे. जे एकापेक्षा जास्त मेन वर्ब्स फायनाईट वर्ब्स आलेले आहेत आणि कोणतंही कोऑर्डिनेटर नाही आणि म्हणून याला आपणाला कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये इन्क्लूड करायला पाहिजे, कन्सिडर करायला हवं. म्हणजे अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही टाईप्स ऑफ सेंटेन्सेसचा विचार करताय तेव्हा सिम्पल, कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्स ही 3 सेंटेन्सेस आपल्यासमोर असणं गरजेचं आहे. एकच कर्ता आणि एकच क्रियापद असेल तर सिंपल, एक मेन क्लॉज आहे आणि साहजिकच दुसरं देखील मेन क्लॉज आहे, दोन्हीच्या दोन्ही इक्वल रँकचे असतील, कोणतं तरी कोऑर्डिनेटर वापरलं गेलं असेल तर आपल्याला पटकन कंपाऊंडकडं जावं लागतं, कारण सिम्पलमध्ये तरी असं नसतं. आणि साहजिक एकापेक्षा जास्त 2 फायनाईट वर्ब्स असतील, कोणतंही कोऑर्डिनेटर नाही, आणि अशा वेळेला आपल्याला ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स कन्सिडर करायला पाहिजे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.